नमस्कार शेतकरी बांधवांनो, कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पंजाबराव डग साहेबांचा हवामान अंदाज पाहणार पंजाब आहोत. टक आज आहे 24 जुलै 2025 आणि मी माझ्या शेतामध्ये इथं कापसाचं शेत आहे. हे आमच्या शेतातलं 200 वर्षापूर्वीचं हे वडाचं झाड आहे. जी सेंद्रिय शेती करते त्यांना एक सांगू इच्छितो, ज्या ज्या ठिकाणी वडाचं झाड असतं ना त्याच्या खाली गांडूळ खूप तयार होतात, म्हणून हे सगळ्यांना सर्वप्रथम सांगतो. आणि या ठिकाणाहून मी माझ्या घरात शेतातल्या वडाच्या 200 वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडापासून एक अंदाज देणार आहे. तर ह्या वडाच्या झाडापासून एक तुम्हाला सांगू इच्छितो, राज्यात आज सांगायचं झालं 24 जुलैपासून ते 27 जुलैपर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं मुसळधार पडणार आहे, कुठं 8 दिवस होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षाचा. तर सुरुवात सांगतो, आज समजा आज आहे 24 जुलैपासून आज पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे एका दिवस चालू झालेला असेल 24 जुलै 25-26 पर्यंत पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, इकडं नांदेड, म्हणजे 24 पासून 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत या पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस, कुठं लहान, कुठं रिमझिम, कुठं पाणी साचल, कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची वेळ मी. त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील म्हणजे 5 जिल्ह्यामध्ये 24 आजपासूनच पाऊस सुरू झालेला असेल, आता सुरू देखील होईल. पश्चिम विदर्भात देखील 5 जिल्ह्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यामध्ये म्हणजे 24, 25, 26, 27 4 दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि सगळ्यांना जीवदान भेटणार आहे. कुठं मोठा पाऊस होईल, कुठं अतिवृष्टी होईल, कुठं रिमझिम पडेल, म्हणून हे पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात येतात. त्याच्यानंतर